बट तर त्यावेळेस आपल्याला एक मेथड आहे फॉर डेटा कलेक्शन. रिसर्च करत असताना वी नीड डेटा. त्या डेटाच्या आधारावर आपण पुढचं जे आपलं वर्क आहे ना ते डिपेंड असतं. तर ते डेटा कलेक्शनच्या वेगवेगळे टूल्स आहेत. ओके, क्वेश्चनियर आहे, सर्वे आहे, इंटरव्ह्यू आहे. तर आणि लिटरेचर पण असतं, जे बॅक लिटरेचर जे कोणी रिसर्च वगैरे केलं असेल तर त्याच्यामधनंही आपण आपला स्टडी जो आहे तो पुढे नेऊ शकतो. तर लेट अस टॉक अबाउट ओनली सर्वे. सर्वे करत असताना वी हॅव टू प्रिपेअर क्वेश्चनियर फॉर दॅट. तो सर्वे खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल व्हावा म्हणून आपल्याला त्या सर्वेमध्ये काय काय प्रश्न विचारायचे आहेत याची आपल्याला प्रश्नावली तयार करावी लागते. आणि ती तयार करणं आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं. 2-3 प्रश्नावली तयार करायची म्हणजे करेक्शन होत जातं. जसं जसं आपण पुढे पुढे रिसर्चमध्ये जात जातो ना, आपल्या चुका ज्या होतात ना त्या व्यक्तिगत असतात आणि आपल्याला सुद्धा भरपूर गोष्टी त्याच्यातल्या कळतात. जोपर्यंत आपण त्या सब्जेक्टमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती नसतात. जसं आता एखादा तुम्हाला रिसर्च करायला जर सांगितलं तर अकोटमध्ये जे स्टुडंट्स आहेत ते किती स्टुडंट PG करतात त्याचा जर सर्वे सांगितला तर तुम्हाला आधी इथं किती स्टुडंट्स आहेत, एनरोल किती आहेत, किती लोकांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे हे बघावं लागेल. त्याच्यानंतर ते कुठल्या कुठल्या फॅकल्टीमध्ये PG करतात हे बघावं लागेल. आफ्टर PG त्यांना काय अपॉर्च्युनिटीज वगैरे असतात किंवा काय असे कारणं आहेत की जेणेकरून ते PGचं शिक्षण घेतात हे तुम्हाला सगळं शोधावं लागेल. मग हे शोधताना तुम्हाला त्याच्या संबंधित प्रश्न जे आहेत ते तयार करावे लागतील. त्यालाच आपण प्रश्नावली क्वेश्चनियर असं म्हणतो. तर सर्वे करण्यासाठी ती क्वेश्चनियर जर आपण तयार केली तर ते आपल्यासाठी चांगलं असतं कारण सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही. आता तर मोबाईलमध्ये सुद्धा फॅसिलिटी आहे. आपण रेकॉर्डिंग करू शकतो, फोटो काढू शकतो जिथं आपण सर्वे करायला जाणार आहे. जे काही ठिकाण असेल, काही लोक असतील, काही कोणाला आपल्याला भेटायचं असेल किंवा एखादा पर्सन त्या फील्डमध्ये जर काम करत असेल तर त्याला आपण काही प्रश्न विचारणार असतो तर त्याचं आपण मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगसुद्धा करू शकतो. आणि लिहून जर ठेवलं तर ते आपल्याला म्हणजे कितीही वर्षानंतर आपण मागचं काढून बघू शकतो. मी एक्झाम्पल सांगते. जसं आम्ही ज्यावेळेस PhD करत होतो तर त्यावेळेस जो रिटर्न डेटा असतो ना तो रॉ फॉर्ममध्ये असतो. तो फिल्टर्ड व्हायला वेळ लागतो ना. आधी आपण हँड रिटर्न लिहितो सगळ्या बऱ्याच गोष्टी. जसं डेटा ॲनालिसिस आहे ते डायरेक्ट आपण कम्प्युटरवर टाईप करू शकत नाही. जे काही टेबल्स वगैरे आपण प्रिपेअर करतो ते टेबल्स प्रिपेअर करत असताना सुद्धा आपण जे क्वेश्चनियर आहे, जी प्रश्नावली किंवा सर्वेमध्ये जी प्रश्नावली मी सांगितली ती त्याला आपल्याला कोडिंग डिकोडिंग करावं लागतं. ते डायरेक्ट येत नाही. त्याला कोडिंग डिकोडिंग केल्यानंतर मग त्याच्यावरून आपल्याला टेबल्स बनावे लागतात आणि त्या टेबल्सच्या आधारावर आपल्याला काय करावं लागतं डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. म्हणजे जे काही आपण बघितलेलं आहे त्याचा सार काय होता हे आपल्याला त्याच्यात लिहावं लागतं. तर हे लिहित असताना सुद्धा आपण हँडरिटन लिहितो. हँडरिटन लिहित असताना आपण लिहून टाकतो आणि नंतर ज्यावेळेस आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी वाचतो ना त्याच्यामध्ये करेक्शन्स होत जातात. आपल्याला आठवतं अरे मी हे तर या मेथडने लिहिलं, थोडंसं याला जर वेगळ्या पद्धतीने लिहिलं तर जास्त बरोबर. किंवा एक दुसऱ्यांच्या टेबलची रिलेशनशिप जी असते ना ती समजते. अरे हा टेबल मी असा लिहिला आहे, हा असा आहे, तर या दोघांमध्ये सुद्धा रिलेशन असू शकतं. तर ह्या ज्या काही पुढचा स्टडी असतो ना तो ह्याच्या आधारावर होत असतो. म्हणून आपण जे काही रिसर्च पेपर लिहितो किंवा तुम्ही आता MCOMला आहात तर MCOMमध्ये तुम्ही जर पुढे रिसर्च पेपर लिहिला किंवा तुम्ही एखादा वाचला असेल किंवा आतासुद्धा प्रयत्न केला असतील तर तुम्ही ही जी मी मेथड सांगते ही करून बघा, लिहून बघा. साधं लिहून बघायचं आणि त्याला परत वाचायचं आणि ते वाचणं झाल्यानंतर परत रिडाईट करायचं. तर तुम्ही सुद्धा बघा की तुमच्यात कशी इम्प्रूव्हमेंट होईल. इवन आम्ही आत्तासुद्धा ही मेथड फॉलो करतो. एकदा काही गोष्ट लिहिलं तिला 3-4 वेळेस वाचत असतो सारखं आणि त्याला परत चेंजेस करत जातो. मग नंतर जो फिल्टर फॉर्ममध्ये जो डेटा येतो ना तो खूप चांगला डेटा असतो. ठीक आहे. तर हे झालं सर्वेमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, क्वेश्चनियर तुमची तयार करायची आहे आणि जिथं तुम्हाला सर्वे करायचा आहे जो तुमचा रिसर्च एरिया असेल त्याच्यामधला डेटा कलेक्शन
तुम्ही जिथलं करत असाल, एखादी जागा असेल, बँक असेल, इन्शुरन्स असेल, कॉलेज असेल, स्टुडंट्स असतील, तर तो डेटा काय करायचा आहे तुम्हाला त्याच्यात लिहून काढायचा आहे. आणि आता तर ऑनलाईन आल्यामुळे तुम्ही ऑनलाईनसुद्धा तयार करू शकता सर्वेचा.